गुटखा, तंबाखू, धूम्रपान, गांजा आणि दारूसारख्या व्यसनी पदार्थांच्या दुष्परिणामांची समाजामध्ये जाणीव व्हावी या उद्देशानं आज कोल्हापूर जिल्ह्यातील 800 शाळांमधील विद्यार्थ्यांनी दसरा चौकात मानवी साखळी केली। यावेळी जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना व्यसन विरोधी शपथ देण्यात आली। जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीनं गेली 25 वर्ष व्यसनविरोधी मोहीम राबवली जाते। तरुण पिढीबरोबरच आता शालेय विद्यार्थी सुद्धा तंबाखू, गांजा अशा व्यसनांकडे वळत आहेत। व्यसनाचे दुष्परिणाम समजावून घेऊन नवी पिढी व्यसनापासून दूर राहावी यासाठी 1 ते 7 जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये जनस्वास्थ्य अभियान राबवण्यात आलंय। या अभियानाची सांगता आज मानवी साखळीनं करण्यात आली। जनस्वास्थ्य दक्षता समितीचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती शपथ दिली। व्यसन टाळा, आरोग्य सांभाळा, तंबाखूचा झटका, कॅन्सरचा फटका, दारूचा पाश, संसाराचा नाश अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। या मानवी साखळीत देशभूषण हायस्कूल, साई हायस्कूल, नेहरू हायस्कूल, कॉमर्स कॉलेज, शहाजी कॉलेज, महावीर कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी सुधीर हांजे, लतीफ शेख, विक्रम आनंद, अलका देवलापूरकर, अजय अकोळकर, RY पाटील, SS काझी, NA अथणीकर यांच्यासह जनस्वास्थ्य दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते।